एकदम आम्हाला आनंद झालेला आहे। आता आम्ही इथून मंत्र्यांना गुलाम लावून आम्ही आमच्या गावी परतू। या ठिकाणी मनोज दादाचा विजय झालेला। आज 5 दिवस झालं मनोज दादांनी पाणी सुद्धा घेतलं नाही। दादा कुठून आले होते? आंबेजोगाई आप्पेगाव। आंबेजोगाई बरोबर का आता टिकल काय आरक्षण? नक्की टिकल, नक्की 100%। आरक्षण जर टिकलं नाही तर मराठे पुन्हा याच ताकदीने याच्या दुप्पट ताकदीनं इथे जाऊ। अख्खा महाराष्ट्र जाटला पण पाटील पाटलाने आदेश दिलाय जर विखे काही झालं ह्याच्यात तर विखे पाटलाच्या घरी जाऊन बसू आम्ही असा आदेश दिलाय। त्यामुळे आम्हाला 100% खात्री की आरक्षण टिकणार म्हणजे टिकणारच। मराठा समाजाला ते आरक्षण आता दिलेलं आहे ते टिकणार आहे असा विश्वास या लोकांना आहे। इथं मोठ्या प्रमाणात आता गुलाल उधळला जातोय, जल्लोष केला जातोय आणि ज्याप्रमाणे या आझाद मैदानात हे सगळं उपोषण सुरू होतं त्याचा अखेर आज यशस्वीरित्या कुठेतरी शेवट झाला असं या मराठा आंदोलकांना वाटतंय।